अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, 25 जानेवारी बघा, 25 जानेवारीला आहे गुरुवार आणि या गुरुवारी सुरू होत आहे पुष्य नक्षत्र। ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो तर आपण गुरुपुष्यामृत योग असं म्हणतो। याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा देखील आहे, म्हणजे तीनही शुभयोग एकाच दिवशी, पौर्णिमा त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार, हे तीनही शुभयोग एकाच दिवशी आल्यामुळे 25 जानेवारीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। बघा, बऱ्याच वेळा बऱ्याच कमेंट्स असतात की ताई आम्हाला नवीन ही वस्तू खरेदी करायची आहे, ती आम्ही कधी घ्यावी, आम्हाला नवीन घराचं बांधकाम सुरू करायचं आहे ते आम्ही कधी करावं, आम्हाला वाहन खरेदी करायचं आहे किंवा आम्हाला सोनं घ्यायचं आहे तर त्यासाठी आम्हाला शुभ दिवस सांग। मी तुम्हाला सांगेल की जेव्हाही गुरुपुष्यामृत योग असतो या दिवशी आपल्याला सगळ्या शुभ कामांची सुरुवात करायची असते आणि नवीन ज्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या असतात त्या देखील आपल्याला याच योगावरती खरेदी करायच्या असतात। असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही जीही वास्तू खरेदी करता तर ती चिरकाल टिकत असते, म्हणजे ती अधिकाधिक टिकत असते, तिचा कधीच पराजित होत नाही। म्हणजे ती जी वस्तू आहे ते आता सोनं समजा तुम्ही घेतलं तर ते मोडण्याची कधी वेळ येत नाही। तुम्ही जर एखादी वाहन खरेदी केलं तर त्या गाडीला किंवा त्या वाहनाला अपघाताचा धोका नसतो किंवा ती जी गाडी आहे ती आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आपल्याला साथ देते। त्यामुळे हा जो दिवस आहे हा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी, नवीन वास्तू खरेदी करण्यासाठी आणि नवीन जे काही आपण घेऊ सोनं वगैरे असेल तर ते घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आता बघा, जरी हे सगळं खरेदी करण्यासाठी किंवा शुभकामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस चांगला उत्तम असला तरी प्रत्येकाच्याच आयुष्यात असं असतं नाही की ताई आम्ही गाडीच खरेदी करू किंवा आम्हाला ताई नवीन सोनंच खरेदी करता येईल। आता सोन्याचे भाव तर इतके वाढलेले आहेत की कितीही इच्छा असली तरी सोनं खरेदी करणं हे अवघड आहे। त्यामुळे इच्छा असली तरी आपल्याला गोष्टी या करता येत नाहीत। तर त्या प्रत्येकासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही जर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घरी आणल्यात किंवा खरेदी केल्यात। आता बऱ्याचशा गोष्टी सांगते, त्याच्यातली एक जरी गोष्ट तुम्ही तुमच्या घरी आणली तरी तुमच्या घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील, अखंड तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील, तुमच्या घराची तुमची भरभराट होईल। कधीच आयुष्यात पैसा, संपत्ती, धन धान्य, सुख, शांती याची तुम्हाला कमतरता भासणार नाही। बघा, या ज्या वस्तू सांगणार आहे त्यातील फक्त एक वस्तू जरी तुम्ही तुमच्या घरात आणली तरी संपूर्ण गुरुपुष्यामृत योगाचा जे फळ आहे ते तुम्हाला लाभेल। या दिवशी आपण जे पूजा पाठ जे काही करणार असू आणि या सगळ्याच गोष्टींनी आपण जी काही कृपा प्राप्त करून घेणार असू ती सगळी कृपा तुम्हाला या एका वस्तूने तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल। आता कुठली वस्तू आहे, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, समजा तुमच्या देवघरामध्ये एखाद्या माता लक्ष्मीची मूर्ती नसेल। आता एक मूर्ती आहे पण ताई आमच्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती अजूनही नाहीये, तर ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती खरेदी करण्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती खरेदी करू शकता, तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करू शकतात। तुमच्या घरामध्ये ज्याही देवांचं स्थान नसेल, आता स्वामींची मूर्ती किंवा फोटो अजूनही तुमच्या घरामध्ये नसेल तर हा सुवर्ण योग आहे। या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरी आणू शकतात। त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही घंटी नसेल, शंख नसेल, बघा घंटी आणि शंख हा देवघरात असावाच। अजूनही मी बरीच अशी घरे बघते किंवा बऱ्याच लोकांकडे बघते की ज्यांच्याकडे घंटी आणि शंख नसतो। घंटी आणि शंख हा देवघरामध्ये असावाच। जर घंटी आणि शंख तुमच्या देवघरात नसेल तर ते देवघर जे आहे ते तुमचं अपूर्ण असते, ठीक आहे। त्यामुळे तुम्हाला या दोन गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करायच्यात, असतील तर नका करू, समजा नसतील तर आवश्यक खरेदी करा। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कवड्या ज्या असतात त्या कवड्या आणायच्यात। आता ताई तुम्ही सांगाल की आमच्या घरामध्ये भरपूर कवड्या आहेत, आम्ही 11, 12, 20, 25 कवड्या आणून ठेवल्या आहेत। बघा, प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी प्रत्येक एक तरी कवडी ही आपण आपल्या घरात आणायची, एक तरी, तिची स्थापना करून, तिची पूजा करून, विधियुक्त पूजा करून ती तिजोरीमध्ये ठेवून द्यायची। आयुष्यात तुम्हाला कधीच पैसा कमी पडणार नाही, तिजोरी असेल, तुमचा खिचा असेल भरूनच राहील, नेहमी पैशांनी
तुमचा खिचा आणि तिजोरी हा भरून राहील. कधीच तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. खरं तर हा उपाय केल्यानंतर किंवा जसं तुम्ही प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कवडी खरेदी करायला जाल, घरी आणाल, तिची पूजा कराल, तर त्यानंतर तुम्हाला त्याचा असंख्य पटीने जो लाभ आहे तो तुम्हाला स्वतःलाच पाहायला मिळेल. ठीक आहे. याचबरोबर बघा, कवड्यांची बाजारामध्ये सुंदर अशी तोरणं वगैरे भेटतात. कवड्यांपासून बनवलेल्या भरपूर वस्तू असतात. तर तुम्ही त्यातील एखादी वस्तू जरी खरेदी केली तरीही चालेल. त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये मीठ साखर काही संपलं असेल की आम्हाला घ्यायचंच आहे, तर मीठ, साखर आणि तांदूळ या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या दुकानातून याच दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणा. बघा, याचाही खूप चांगला लाभ मिळेल, कारण या तीनही ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तू आहेत. आणि जेव्हा या सुंदर योगाच्या दिवशी या तीनही गोष्टी तुम्ही घरात आणता तेव्हा साक्षात लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होतं. लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घराकडे आकर्षित होते. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होते. त्याचबरोबर आता अजून आपण काय आणू शकतो, तर या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण नवीन झाडू खरेदी करू शकतो. पण जर तुम्ही झाडू खरेदी करणार असाल तर तुम्ही 3 झाडू खरेदी करा. किती? 3. त्यातील 2 झाडू जे आहेत ते कुठल्याही एखाद्या मंदिरामध्ये गुप्त दान करा आणि 1 झाडू आपल्या घरी घेऊन या. बघा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी झाडू खरेदी करण्याचं महत्त्वही तेवढंच आहे आणि ते दान करण्याचं महत्त्वही तेवढंच आहे. मात्र 2 झाडू ज्या तुम्ही मंदिरात दान कराल त्या गुप्त असाव्यात. कुणालाही सांगायचं नाही मी झाडू दान केले. फक्त तिथे नेऊन ठेवल्यात तरी चालेल, त्या ब्राह्मणाकडे भटजीकडे दिल्यात तरी चालेल. कुणी असो नसो 2 झाडी फक्त तिथे नेऊन ठेवायच्या आणि 1 झाडू आपल्या घरी आणायची. झाडू आपल्या घरी आणल्यानंतर तिची विधियुक्त पूजा करायची. रात्रभर ती देवघराच्या समोर ठेवायची. जसं लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आपण पूजा किंवा सेवा करतो सेम त्याच पद्धतीने पूजा सेवा ज्या असतील त्या करायच्या. आणि दुसऱ्या दिवशी मग ही झाडू जी आहे ती आपण वापरू शकतो किंवा मग ही झाडू जी आहे ती उपाय करण्यासाठी आपण वेगळीच ठेवू शकतो, कारण झाडूचे बरेचसे उपाय तुम्हाला मी नेहमी सांगत असते. बघा, झाडू म्हणजे काय तर जिला आपण लक्ष्मी स्वरूप समजतो. झाडू जर तुम्ही या दिवशी खरेदी करून आणलात तर साक्षात माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल. तर बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातील 1, 2 जेवढ्या जमतील तेवढ्या वस्तू तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घरी आणायच्या आहेत. असंख्य पटीने लाभ होईल. साक्षात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. अडलेली कामे मार्गी लागतील आणि इच्छित मनोकामना तुमच्या ज्या काही असतील त्या पूर्ण होतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.